नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियांकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या भरड्यापासून झटपट लापशी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी लापशी बनवण्यासाठी या वाटीने 2 वाट्या लापशीचा भरडा घेतलेला आहे. हा किराणा दुकानामध्ये कुठेही आपल्याला असा जाडसर गव्हाचा भरडा मिळून जातो. हा घरी सुद्धा जात्यावरती गहू भरडून बनवला जातो. आता त्याच वाटीने मी 2 वाटी भरड्यासाठी 2 वाट्याच गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे कमी गूळ घेतला तरी पण चालेल. त्याच वाटीने मी 2 वाटी भरड्यासाठी 6 पट पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 2 वाटी भरडा घेतलेला आहे ना, त्या वाटीने मी 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चिमट मीठ घेतलेलं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ जर टाकलं ना तर तो पदार्थ आणखीन जास्त त्या पदार्थाला चव वाढते. इथं ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू बदामाचे काप आवडीनुसार. इथं सुंठ, बडीशेप, जायफळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे. इथं मी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. ही कच्चीच आहे, आपण नंतर हिला तुपामध्ये फ्राय करून टाकणार आहोत. इथे खोबरं घेतलेले आहे. असे मी तुकडे करून, तुम्ही खोबऱ्याच्या ऐवजी नारळ वापरला तरी पण चालेल. इथं आपल्याला 4 चमचे साजूक तूप लागणार आहे. चला तर मग आता लापशी भाजायला घेऊ. आता इथे मी लापशी भाजण्यासाठी गॅसवरती पातेले ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे. तूप वितळेपर्यंत आपल्याला दुसऱ्या शेगडीवरती लगेच जे 6 पट पाणी घेतले होतं ना आपण, 6 वाट्या पाणी, ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता तूप वितळस तोपर्यंत आपण पाणी तापायला ठेवलेलं आहे. आता आपण तूप छान प्रकारे वितळून घेऊ. तर तूप पण आपलं चांगलं वितळलेलं आहे. त्यामध्ये खोबरं आणि काजू बदामाचे काप आपण चांगले थोडेसे फ्राय करून घेऊ. हे पहा, आता आपल्याला हे खोबरं आणि काजू बदामाचे काप चांगले तांबूस रंगावरती तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. परतून घेतल्यामुळे ना खाताना हे जे तुकडे दाताखाली येतात ना, त्यावेळेस एकदम खमंग अशी लापशी आपली लागते. आता एकसारखा हलवत आपल्याला व्यवस्थित हा भरडा भाजून घ्यायचा आहे. मिडियम गॅसवरती हा भरडा एकसारखा हलवला की छान भाजला जातो. आता लापशीचा भरडा बऱ्यापैकी भाजलेला आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा घेतलेली जी कच्ची बडीशेप होती ना, ती आता टाकून परत 1-2 मिनटं असाच भरडा भाजून घेऊ. म्हणजे आपली त्या भरड्यासोबत बडीशेप पण छान प्रकारे भाजली जाते. आता हे पहा, आपले 2 मिनटं पण झालेले आहेत. आपला लापशीचा भरडा एकदम असा मस्त भाजून झालेला आहे. आता आपलं पाणी पण इकडे गरम झालेलं आहे. आता ते पाणी गरम 2 वाट्या लापशीच्या भरड्यासाठी इथे मी 6 पट पाणी वापरलेलं आहे. म्हणजे 6 वाट्या पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला पातेल्याला कडेला चिटकलेला जो भरडा आहे ना, तो असा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चिमट मीठ घेतलेलं आहे मी. मीठ टाकल्यामुळे आपल्या लापशीला खूप छान टेस्ट येते. अजून लापशी खायला छान लागते. त्यामध्येच मी आता हे खोबऱ्याचे काप आणि काजू बदामाचे काप त्यामध्ये घालून असं छान प्रकारे मिक्स करून घेते. तुम्हाला जर असा गोड काहीतरी नवीन पदार्थ खाऊ वाटला तर तुम्ही अशी झटपट लापशी बनवून खाऊ शकता. ही लापशी मुलांना पण खूप आवडते. आता यावरती झाकण ठेवून मी मिडियम गॅसवरती शिजून घेणार आहे. हे पहा, आता आपली लापशी मधलं पाणी सगळं पूर्णपणे आटलेलं आहे आणि अशी मोकळी झालेली आहे. तुम्हाला जर जास्त अशी मऊ आणि लापशी अशी चिकट आवडत असेल ना, तर तुम्ही अजून 1 ते अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ शकता. आता आपण ही लापशी शिजली का ते पाहू. हे पहा, अशा पद्धतीने चांगली लापशी आपली शिजलेली आहे. आता त्यामध्ये आपण लगेच 2 वाट्या घेतलेला गूळ टाकून मिक्स करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीला कमी जास्त गूळ घेऊ शकता. आता गूळ थोडासा छान मिक्स झाला की त्यामध्येच आपल्याला सोंठ, विलायची, बडीशेप आणि जायफळची
पावडर टाकून घ्यायची आहे। या पावडरीनं आपल्या लापशीला एकदम खमंगपणा आणि एकदम लापशी भारी बनते। आता गूळ आणि बडीशेप सूपची पावडर आहे ना ती मस्त ह्या लापशीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि अशीच आपल्याला ही लापशी 5 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची। आता मध्ये आपण एकदा झाकण काढून पाहायचं आहे। पहा आपले गूळ आहे ना मी हा चाकूने बारीक कट करून घेतल्यामुळे पटकन विरघळला जातो। तर गुळाचं पण याला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे आपली जर थोडीशी शिजायला थोडीशी कसर असली ना तर ती या गुळाच्या पाण्यामध्ये आपली लापशी छान मस्त शिजल्या जाते। आता तुम्हाला जर वरनं तूप टाकून लापशी आवडत असेल तर तुम्ही तूप 1 चमचा यामध्ये टाकून असंच आपल्याला आणखीन थोड्या वेळासाठी 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। आता आपण झाकण काढून पाहू। हे पहा आता आपल्या लापशीमधलं गुळाचं पाणी सुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे। मध्ये मध्ये मी झाकण काढून हिला हलवून घेतलेले आहे, कारण आपण लापशीमध्ये गूळ घातल्याच्या नंतर लापशी खाली पातेल्याच्या बुडाला चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे मध्ये मध्ये तुम्ही हलवून झाकण काढून हलवून घ्या। आता ही जरी लापशी तुम्हाला अशी ओलसर दिसली ना तरी सुद्धा ती थंड झाल्याच्या नंतर मोकळी होते। तुम्ही पण नक्की अशा प्रकारे लापशी करून पहा, खूप छान बनते। मुलांना तर खूपच आवडते आणि मुले आवडीने खातात। आता आपली लापशी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ।